15 कोटीत तर बुरुंजवाडीचं स्वित्झर्लंड झालं असतं साहेब. विकास हा मानसिंगभाई पातुणकरांनी केलेला आहे, हा कागदोपत्री आम्ही सिद्ध करू शकतो. मानसिंग पाटलांची कामं भरपूर आहे, त्यामुळे लोक ज्योती वहिनी बघून मतदान देणार. मंदिरासाठी पूर्ण फरशी दिली मानसिंगभाई पातुणकरांनी. कधी दिली? आता निवडणुकीत दिली का? नाही, याला झाले 3-4 वर्ष झाले. त्याच्यावर निवडणूक वगैरे काही नव्हतं. नव्हतं. निवडणूक नसताना तुमच्या गावाला दिले? नसतानाही ते आम्ही अधिकाऱ्याने आजही उद्या कुठलीही अडचण आली, अगदी हॉस्पिटलायझेशन असू द्या, एखाद्याचं इमर्जन्सी ऍक्सिडेंट होतं किंवा काही होतं, मानसिंगभाई यांना एक फोन खूप होतो. एक फोन केला की त्यांची माणसं येऊन ते कार्यक्रम पूर्ण करून जातात. जर आपण अहवाल पाहिला, आमच्या गावाला 15 कोटी आणि 16-17 गाव आहेत मला वाटतं गटामध्ये. सगळ्या गावांचा हिशोब केला तर 400-500 कोटी, म्हणजे एखाद्या मंत्र्याचं पण एवढं होत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. इथून पुढे आमच्या शिरूर तालुक्याला मानसिंगभाई पातुणकरांची खूप गरज आहे. प्रेक्षक नमस्कार. खरं तर कडाक्याची थंडी सगळीकडे आहे, परंतु राजकारणाने वातावरण गरम केलेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आता आपण आहोत रांजणगाव कारेगाव गटातील बुरुंजवाडी या गावामध्ये. या ठिकाणचे ग्रामस्थ, तरुण आहे, माजी सरपंच, सगळीच लोक आपल्या समवेत आहेत. आपण माझ्या पाठीमागे सगळे युवक पाहू शकताय. खरं तर या गावामध्ये नेमक्या काय समस्या आहेत, काय प्रश्न मार्गी लागले, आपण हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. दादा, आपल्या बुरुंजवाडी गावच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि काय प्रश्न मार्गी लागले? समस्या खूप होत्या, पण मार्गी लागलेले याच्यापैकी असं आहे की मानसिंगभाई पातुणकर यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या जी होती ती म्हणजे स्मशानभूमीची समस्या होती. स्मशानभूमीची समस्या पार पडली आणि तिथपर्यंत आता आजही या घडीला रोड वगैरे सगळे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये कंप्लीट झालेले आहेत. मानसिंगभाई यांनी तरुणांना खूप सहकार्य केलेले. कुठल्याही बाबतीत MIDC वगैरे काय अडचणी आल्या, कुठल्याही प्रकारे मानसिंगभाई एक हाकेच्या एका फोनवरती मानसिंगभाई हजर आहे सगळ्या गोष्टीला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गावामध्ये ज्या महावितरणच्या लाईट होत्या त्याच्या DP खूप प्रमाणात कमी होत्या आणि हरित क्रांती जी झाली त्यामुळे काय झालं, बागायत क्षेत्र वाढलं गेल्यामुळं मोटर जास्त पडल्या गेल्या आणि वीज पुरे ना, त्यामुळे काय झालं की कुठल्याच शेतकऱ्याचं व्यवस्थित कामं आहे ना, ही कामं घेऊन आमचे शेतकरी वर्ग सगळे महावितरणकडे 2 वर्ष पळाले, पण त्याच्यात काही असा फारसा रिझल्ट आला नाही. आणि हा विषय मानसिंग पातुणकर पाटील यांच्याकडे आम्ही सांगितल्यानंतर 8 दिवसाच्या आत आमचे DPचे खांब वगैरे उभे राहिले. 1-2 दिवसात आमची DP येऊन बसणार आहे. नेमके मानसिंगभाईच का? तुम्ही मानसिंगभाईचा उल्लेख करताय, पण मानसिंगभाई तो उमेदवार नाही. उमेदवार कोण आहे? उमेदवार ज्योतिताई आहेत. ज्योती वहिनी आहेत, पण मुद्दा असा आहे की आमच्यासाठी मानसिंगभाई हे खूप मोठं दैवत आहे. तुमच्या या बुरुंजवाडी गावचा नेमका विकास केलाय कोणी? मानसिंगभाई यांनीच केलेला आहे. दिलीपराव वळसे पाटलांच्या माध्यमातून, वळसे पाटलांच्या माध्यमातून म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस माध्यमातून म्हणा, त्यांनी आमच्या गावात कुठल्याही प्रकारचा असा कुठलाच फंड नाही की त्यांनी अवेलेबल करून दिलं नाही. भाजपचे जे उमेदवार आहे, जे 2017 ते 22 राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ या चिन्हावरती लढले होते, ते आता भाजपकडून लढत आहे. ते तर म्हणतात की तुमच्या गावात आम्ही 15 कोटी रुपयाचा विकास निधी दिलाय किंवा विकास कामं करणार आहे. 15 कोटी रुपये. 15 कोटी बुरुंजवाडी सारख्या गावामध्ये मला तर थोडं 15 कोटी करणार आहेत का काय केलंय असं म्हणताय तुम्ही? आता जर विकास अहवाल पाहिला, काही कामं केली, काही कामं करणार आहे असं म्हणतात ते. 15 कोटीत तर बुरुंजवाडीचं स्वित्झर्लंड झालं असतं साहेब. कारण बुरुंजवाडी सारख्या 1000-1200 मतदान असणाऱ्या गावामध्ये 15 कोटी म्हणजे थोडी रक्कम नाही ना. 15 कोटीमध्ये सगळं सुजलाम सुफलाम आजही झालं असतं. आणि त्या 15 कोटीमध्ये हे वीज पण मिळाली असते आम्हाला. विकास हा मानसिंगभाई पातुणकरांनी केलेला आहे, हा कागदोपत्री आम्ही सिद्ध करू शकतो. जो विकास आम्हाला दिसतोय आम्ही हक्काने आमच्या मंदिरापासून, मंदिराच्या ज्या कामापासून सगळ्या म्हणजे ज्या मंदिरासाठी पूर्ण फरशी दिली मानसिंगभाई पातुणकरांनी. कधी दिली? आता निवडणुकीत दिली का? नाही, याला झाले 3-4 वर्ष झाले. त्याच्यावर निवडणूक वगैरे काही नव्हतं. निवडणूक नसताना तुमच्या गावाला दिले? नसतानाही कधी आम्ही अधिकाऱ्याने आजही उद्या कुठलीही अडचण आली, अगदी हॉस्पिटलायझेशन असू द्या, एखाद्याचं इमर्जन्सी ऍक्सिडेंट होतं किंवा काही होतं, मानसिंगभाई यांना एक फोन खूप होतो. एक फोन केला की त्यांची माणसं येऊन ते कार्यक्रम पूर्ण करून जातात. काय वाटतं विजयाचा विश्वास? 100% ज्योती वहिनी निवडून येणार आहे. आणि त्यामध्ये काय झालं, 2-3 दिवसापूर्वी अजितदादांचा दुर्दैवी निधन झालं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांचं निधन झाल्यामुळं आज राष्ट्रवादी पक्ष संपलाय असं विरोधकांना जर वाटत असेल तर ते खूप चुकीची समस्या आहे त्यांची. अजितदादा नसतील तरी पक्ष चालवणारी माणसं मागे आहेत आणि इथून पुढे आमच्या शिरूर तालुक्याला मानसिंगभाई पातुणकरांची खूप गरज आहे. त्यांच्याशिवाय आमचा तालुका सुरळीत होऊच शकत नाही, असे एक माझं मत आहे.
म्हणजे अजितदादांनी केलेल्या विकास कामांची प्रेरणा घेऊन यावेळेला त्यांचे उमेदवार विजयी होते. 100% विजयी होणारच आणि व्हावंच लागेल. अजितदादांच्या विचारांच्या उमेदवारांना मतदान देणं म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली. दादांना श्रद्धांजली राहील आणि हे पूर्णपणे अजितदादांनाच मतदान केल्यासारखा विषय राहिला. दादा खरं तर 15 कोटी रुपये आपल्या बुरुंजवाडी गावाला दिलं असं भाजपचे उमेदवार सांगतात. आता काय ते आता त्यांनाच माहिती. आता आपण काय सांगतो 15 कोटी म्हणजे काय ती काय मुठभर रक्कम नाही ना. छोट्याशा गावाला 15 कोटी. मग आता रांजणगाव सारख्याला तर 15,000 कोटी पाहिजे तो. बरं, मग विरोधकांचा दावा खोटा आहे. आता ते त्यांनाच माहिती. आता आपण काय सांगणार त्यांना. दादा 15 कोटी आले का गावात? गावात काय सांगतायत ना भाऊ, नाही दिसत. नाही दिसत काय. 15 कोटी काय युवक 15 कोटी? नाही 15 कोटी नाही आलेली. मग किती आले? काय त्यांनाच माहिती. आता त्यांनी किती टाकले पुस्तकावरती त्यांनाच माहिती. म्हणजे फक्त आकडे आहेत. हो आकडे आहेत फक्त ते. फक्त आकडे आहेत 15 फक्त कोटी. आकडे आहेत ते. विकास कुठे दिसत नाही. विकास दिसत नाही इकडं. बरं, मग काय विजय कोणाचा होईल? विजय मानसिंग भैयाचा आणि महेश फंडांचा विजय होईल. बरं, काय दादा काय वाटतं विजय कोणाचा? मानसिंग पाटील आणि महेश बाबू फड यांचा विजय 100% झालेलाच आहे. बरं दादा काय विजय कोणाचा होईल? ज्योती वहिनी. का बरं ज्योती वहिनीच का? मानसिंग पाटलांची कामं भरपूर आहे आणि त्यामुळे लोक ज्योती वहिनी बघून मतदान देणार. मानसिंग पाटलांची काम आहे म्हणतात, त्यामुळे हो. ज्योती वहिनीचा विजय निश्चित. ज्योती काय वहिनीचा वाटतंय? होते 100%. 100%. 100%. 9 तारखेचा गुलाल कोणाचा आहे? ज्योती वहिनीचा. ज्योती वहिनीचा. हो, दादा, 100%. काय सांगाल? ज्योती वहिनी आणि महेश बापू पण 15 कोटी रुपये कुठे आहे गावात? 15 कोटी जातात. ज्यांनी तो प्रश्न उपस्थित केला त्यांनाच विचारावं लागेल. पण त्यांच्या अहवालावरती तर आहे 15 कोटी विकास कामं केली करणारे असं आहे. त्यांनाच सांगावं लागेल, त्यांनाच विचारावं लागतील. ते दादा दिसतात का 15 कोटी रुपये काय आता अजून तर नाही दिसत. दिसतील भविष्यात. भविष्यात? म्हणजे आता 15 कोटीचे विकास कामं काही झालेले नाही. नाही दिसतच नाहीत. बरं बरं, चेअरमन साहेब 15 कोटी रुपयाची विकास कामं आपल्या बुरुंजवाडी गावात झाली आहे करणारे असं अहवालामध्ये दिसतंय. मुळात आमच्या गावात जे सांगतायत 15 कोटीचा विकास केलाय, कामं केलेत. 2022 पर्यंतच स्वातीताई जिल्हा परिषद सदस्य होता, त्यानंतर प्रशासक लागलेला आहे. आता जल जीवन सारखं आमच्या 3 कोटीचं काम झालंय. त्यांचा या कामाशी काही संबंध नाही. ते सुद्धा काम त्यांनी अहवालात छापलंय. बरं, आणि सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे हा. की सगळा जर आपण अहवाल पाहिला, हा. आमच्या गावाला 15 कोटी हा. आणि 16-17 गाव आहेत मला वाटतं गटामध्ये. हा. सगळ्या गावांचा हिशोब केला तर 400-500 कोटी होते. बरं म्हणजे एखाद्या मंत्र्याचं पण एवढं होत नाही. बरं, एवढा विकास यांनी केला असं हे सांगतायत. आणि हे आता अगदी एक वर्ष खोटं बोल रेटून बोल. खोटं बोल रिटर्न बोल नाही, त्याच्या पुढची पायरी. विकास शून्य. विकास काय नाही. बरं, इतकं जर खोटेपणा करत असतील हा. तर त्याच्यातून म्हणजे 500 कोटीची कामं द्यावाला दिसतात आता. बरं. आता आमची इथं शिक्रापूर बलटण रस्ता त्याच्यावर काहीतरी 7 कोटीचं त्यांनी छापले. हा. आमच्या गावात आणि त्याचा काय संबंध आहे? त्यानंतर कासारी फाटा ते गणेगाव खालचा रस्ता 7 कोटी. हा. तो पीएमआरडीच्या सगळ्याच जे नकाशात आमच्या रेखांकित होते तिथं झालेली कामं ती पीएमआरडीच्या माध्यमातून झाली, डीपीडीसीच्या माध्यमातून. तर यांचा काही संबंध नाही. विनाकारणच आता ग्रामपंचायत बॉडी वेगळी आहे, सगळे वेगळे आहेत, परंतु हे लोक विनाकारण आम्हीच केले असं दाखवत आहेत. त्यांना जर आपण विचारलं सांगता येणार नाही काय. विरोधक जर असं खोटारडेपणा करत असतील तर मतदान यावेळेला मतदारांचं त्यांना दाखवतील, त्यांचं उत्तर देतील. दाखवलेच लोक. संपूर्ण गाव आमचं एका बाजूला झालेलं आहे. बुरुंजवाडी गाव. हा, बुरुंजवाडी दोघं 4 सदन सोडले. संपूर्ण गाव मानसिंग पाटील, ज्योती वहिनी, महेश बापूच्या पाठीमागे आहे. बरं, मानसिंग यांच्या माध्यमातून काय प्रश्न तुमच्या मार्गी लागले? सगळेच प्रश्न मानसिंग भाईच्या मध्ये. आम्ही आता स्मशानभूमीला जागा दिली, त्याच्यासाठी मग ते शेड असेल, रोड असेल, कंपाऊंड वॉल असेल, त्यानंतर आमचं जे हाय टेन्शन लाईनचा प्रश्न होता, खूप मोठा प्रश्न होता तो. तर तर त्याच्यात तुम्ही तर खरं तर भाजपचे सरचिटणीस आहे. असं असताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार बेधडकपणे करताय. आणि साहेब, आता भाजपच्या विरोधाच्या मूळ मुद्दा असा आहे, ही काय देशाची राज्याची निवडणूक, दिशा ठरवणारी निवडणूक नाही. बरं ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. बरं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिकांची जो काम करेल हा. तो आपला जो माणूस आहे त्याच्या पाठीमागे उभं राहणं खंबीर आपल्या गावाला जी त्यांनी साथ दिलेली आहे मानसिंग पाटलांनी, त्याच्यामुळे मी माझ्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. बरं. आणि ज्या बाजूला आमचं गाव विकासाबरोबर गेले त्या बाजूला आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी मानसिंग पाटलांच्या बरोबर आम्ही 100% सर्वजण आहोत. राजीनामा देऊन झालाय. हो, देऊन झालाय माझा. बरं, मग आता येत्या 7 तारखेला मतदान, 9 तारखेला निकाल आहे. काय निकालाचं चित्र असेल? निकाल तुम्हाला आजच सांगतो. 3ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. फक्त विजयाची घोषणा होणे बाकी आहे. बरं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं. कसं पाहताय घटनेकडे? अजितदादा म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचं एक कर्तृत्ववान नेतृत्व होतं. दादा गेल्याने पूर्ण राज्याची खूप मोठी हानी झाली आणि त्यातली त्यात आमच्या पुणे जिल्ह्याची खूपच झाली. म्हणजे विरोधक सुद्धा रडले, त्यांना सुद्धा हळहळ वाटली. असा नेता पुन्हा होणे नाही. संपूर्ण राज्याची, जिल्ह्याची खूप मोठी हानी झालेली आहे, कधी भरून येणार नाही. आणि दादांना श्रद्धांजली म्हणून आता हे एक मत या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना देणं सर्व लोकांनी हा निश्चय मनाशी केलेला आहे. आणि त्यामुळे 3ही उमेदवारांचा प्रचंड बहुमताने विजय होईल.
तर आपण पाहतोय माझ्या पाठीमागे बुरुंजवाडी गावातील सगळे ग्रामस्थ करते या ठिकाणी उभे आहेत. भारतीय जनता पार्टीचे जे सध्याचे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत त्यांचं खरं तर आपण या ठिकाणी कार्य अहवाल पाहिला तर त्यामध्ये त्यांनी 15 कोटी रुपयाची विकास कामं जी केली जी करणार आहे अशा पद्धतीचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कामं दिसत नाहीये किंवा काय करतील हे आत्ताही सांगता येत नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि जो काही विमान अपघातामध्ये अजितदादा पवार यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला, खरं तर प्रत्येक मतदार यावेळेला दादांना श्रद्धांजली म्हणून दादांच्या विचारांच्या उमेदवारांना मतदान करेल आणि मोठ्या मताधिक्याने दादांच्या विचाराचे उमेदवार खरं तर या निवडणुकीत विजय होतील असा विश्वास या ठिकाणच्या ग्रामस्थांनी उपस्थित करत असताना संपूर्ण बुरुंजवाडी हे गाव दादांच्या विचाराचे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा असा विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन भरदो शिवराळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, रांजणगाव, बुरुंजवाडी.